मरकज व्यापारी असोसिएशनच्या वतीने यंदाच्या वर्षी प्रथमच मरकज मशिदीसमोर इदारे ए बेगम बाजार भरवण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी दिली। रमजान आणि ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवश्यक वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या विशेष बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे। शीरखुर्मासाठी लागणारे विविध प्रकारचे ड्रायफ्रूट, शेवया तसेच महिलांसाठी लागणारे कपडे, ॲक्सेसरीज आणि इतर साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे नागरिकांची धावपळ कमी होणार असून खरेदीसाठी सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे। संस्थेच्या वतीने किडवाई चौकीचे भव्य पिंडाल दालनात रमजान सणाच्या वेळी सर्व धार्मिक सणासाठी लागणारे वस्तूची दुकाने टाकले जातात। पवित्र रमजान महिन्यात दुकानदार गिराकास अल्प दरात सर्व वस्तू विक्री करतात। रमजानच्या महिन्यामध्ये जास्त त्यात अनेक मुनाफा वगैरे घेत नाहीत आणि त्यांची दुवा घेते। संस्थाने महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सणानिमित्त लागणारे वस्तू खेळीमेळीच्या वातावरणात खरेदी करण्यात यावा या उद्देशाने हा बाजार भरवला जातो। नगरसेवक तौफिक हत्तुरे यांनी सांगितले की या बाजारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना देखील व्यवसायाची चांगली संधी मिळणार आहे। अधिकाधिक नागरिकांनी आणि अधिकारी वर्गाने या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। उद्देश एवढाच होता की सोलापुरात मीना बाजार आहे विजापूर बेसमध्ये, तर ते तिथं जास्त गर्दी होतं म्हणून इथं आम्ही सेपरेट 2000 चालू केली तर की तिकडे या ज्यासाठी महिलांना त्रास होतो व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होता म्हणून तर आमचं किडवाई चौकमध्ये बेगम बाजारमध्ये पूर्ण ड्रायफ्रूट, शीरखुर्माचं सामान व इतर एक रेडीमेडचे पण दुकान असतात, हे लहान मुलांसाठी व मोठ्या लोकांसाठी पण। बस लोकांनाही आमचं आव्हान आहे की आपण हे बेगम बाजारला चांगल्या प्रतिसाद द्यावं व त्याबरोबरच ज्वेलरीजचे पण दुकान असतात, तर परत नवीन लोकांना पण आम्ही तिकडे दुकान देऊ असं आमची इच्छा आहे। कसा असेल हा बेगम बाजार, कुठल्या मार्गावर असेल? बेगम बाजार जे आमचे किडवाई चौकमध्ये जे चारा विकतात त्या साईडला मी पूर्ण करतो। जेलचे बाजू परिसरात ते ड्रायफ्रूटचे कमीत कमी 10 दुकान असतात आणि एकूण 15 ते 20 दुकान लहान मोठे असतात।